रामगिरी महाराजांना धमकी प्रकरणात धमक्या पाठवणाऱ्यांना नेस्त नाबूद करून टाकू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावलंय. रामगिरी महाराजांच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी ठणकावलंय. आपल्या सर्वांना आश्वस्त करतो, शिंदे साहेबांनी देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे, काही लोक आमचे सद्गुरू रामगिरी महाराजांकडेही धमक्या पाठवतात. त्यांना मी सांगून देऊ इच्छितो, अशा प्रकारे धमकी देण्याचं काम कोणी केलं तर त्याला नेस्तनाबूत करून टाकू. आम्ही केसाला देखील धक्का लागू देणार नाही. राज्यातल्या सर्व शासकीय, खासगी, धर्मादाय रुग्णालयांचे अग्नी आणि विद्युत सुरक्षा मानकांची तपासणी तातडीनं कार्यवाही करण्याच्या अनुषंगानं आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी निर्देश दिले. रुग्णालयातल्या आयसीयू, एनआयसीयू, नर्सरी, ऑपरेशन थिएटर यासारख्या अत्यंत महत्वाच्या आणि संवेदनशील विभागांमधल्या अग्निसुरक्षा सज्जतेचा विशेष आढावा घेण्याचे निर्देश दिले गेलेले आहेत. रुग्णालयाच्या आवारातल्या प्रत्येक इमारत आणि ब्लॉकचा 6 महिन्यांच्या चक्रात क्रमानं अग्निसुरक्षा मूल्यांकनामध्ये समावेश केला जाईल. या संदर्भातली जी काळजी आहे ती संबंधित संस्थांनी घ्यायची आहे. केवळ कागदोपत्री फायर ऑडिट न करता प्रत्यक्ष परिस्थितीची तपासणी करून आवश्यक त्या सुधारणा करणं आता बंधनकारक करण्यात आलंय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लवकरच केंद्रीय राजकारणामध्ये पहिलं पाऊल पडण्याची शक्यता आहे. भाजपच्या अत्यंत महत्वाच्या अशा संसदीय समितीमध्ये मुख्यमंत्र्यांची एंट्री होणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्रिपदापेक्षाही मोठी आणि महत्वाची जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर सोपवली जाण्याची शक्यता आहे. फडणवीसांच्या या दिल्लीतल्या संभाव्य नियुक्तीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सुद्धा पाठिंबा असल्याचं समजतंय. राष्ट्रीय पातळीवर पक्षाची संघटनात्मक बांधणी करणं, निवडणुकांची अचूक रणनीती आखणं ही फडणवीसांची मोठी जमेची बाजू मानली जाते. देवेंद्र फडणवीस हे भविष्यात केंद्राच्या राजकारणात जातील अशी चर्चा महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कायम असते. त्याचीच ही पहिली पायरी असावी का, याबद्दल सध्या राजकीय वर्तुळामध्ये तर्कवितर्क लावले जात आहेत. भाजपच्या या संसदीय मंडळात पंतप्रधान मोदी, अमित शहा, राजनाथ सिंग यांच्यासह एकूण 12 जणांचा समावेश आहे. गेल्या काही काळात एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना संसदीय समितीमध्ये नियुक्त करण्याचा प्रघात भाजपमध्ये पडलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातनं यावेळेला देवेंद्र फडणवीसांना संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे. फडणवीस हे संसदीय समितीत गेल्यास त्यांचं स्वतःचं आणि महाराष्ट्राचं केंद्रातलं वजन वाढणार आहे. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात झालेल्या निवडणुकांमध्ये पक्षाला मिळवून दिलेल्या घवघवीत यशात देवेंद्र फडणवीस यांचं भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वातलं स्थान आणि महत्व कमालीचं वाढलंय. सध्या ते भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. केंद्रीय राजकारणामध्ये मुख्यमंत्र्यांचं हे पहिलं पाऊल आहे का? काय नेमकी यामागची पार्श्वभूमी आहे, पाहूया. नितीन नवीन यांच्या अध्यक्षपदी झालेल्या नियुक्तीनंतर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये बदल झालेले आहेत आणि तेव्हापासूनच संसदीय समितीमध्ये सुद्धा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात होती. सूत्रांकडनं जी माहिती मिळतेय त्यानुसार 3 निवडणुकांमध्ये भाजपच्या 100हून अधिक जागा निवडून आणल्यानं फडणवीसांचं केंद्रातलं वजन वाढलंय. फडणवीसांच्या गेल्या काही दिवसात दिल्ली वाऱ्या देखील वाढलेल्या आहेत. यापूर्वी राज्यातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना संसदीय समितीमध्ये संधी मिळालेली होती. मात्र 17 ऑगस्ट 2022ला गडकरी संसदीय समितीतून बाहेर पडले होते. गडकरींच्या एक्झिटनंतर या समितीमध्ये एकही महाराष्ट्रातला नेता नव्हता. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या समितीमधल्या नियुक्तीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देखील पाठिंबा आहे. या सगळ्या घडामोडींनंतर कदाचित राष्ट्रीय राजकारणातली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ताकद वाढणार आहे असंच दिसतंय. भाजपच्या संसदीय समितीमध्ये सध्या एकही मुख्यमंत्री नाहीये. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांना या निमित्तानं का होईना संसदीय समितीत त्यांची एंट्री होणारच अशी खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळतेय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.